साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती झोपडपट्टी सुरक्षा दल व स्वाभिमानी मांगारवाडी समाज संघटना यांच्या वतीनं नुकतीच साजरी करण्यात आली। यावेळी बारामती शहरामध्ये बारामती नगरीचे नगराध्यक्ष श्री सचिन शेठ सातव यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संभाजीनाना होळकर, नगरसेवक राजेंद्र सोनवणे, नगरसेविका धनश्रीताई बांदल, संपदाताई चौधर, रिपाई नेते सुनील शिंदे, शिवसेना नेते सुरेंद्रजी झेवरे, नगरसेवक अभिजित जाधव, अभिजित चव्हाण, नगरसेविका प्रतिभाताई खरा, नगरसेवक जयदादा पाटील, नगरसेवक सुनील सस्ते, नगरसेवक निलेश अप्पा इंगोले, नगरसेवक राजेंद्रजी सोनवणे साहेब, सामाजिक कार्यकर्ते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्रजी कांबळे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकाध्यक्ष अभिजितजी घाडगे, माजी युवकाध्यक्ष अविनाशजी बांदल, माजी नगरसेवक आप्पासाहेब आयवळे, प्रजा स्वराज्य पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ राऊत, माजी उपनगराध्यक्ष विजयराव खरात, माजी नगरसेवक आप्पासाहेब आयवळे, शब्बीरजी शेख, सध्याचे नगरसेवक गणेश चौजारे, टकारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश गायकवाड, एमआयएम पक्षाचे पुणे जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष फयाजी शेख, पत्रकार तैनूर शेख, पत्रकार ज्ञानेश्वर दुर्वे, सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सतीश खुडे, माजी सैनिक प्रकाश अण्णा देवकाते, सामाजिक कार्यकर्ते श्यामसुंदर पोटरे, संपत भाऊ टकले, दादासाहेब कांबळे, प्रकाश चव्हाण, माजी नगरसेवक सुनीलजी सस्ते इत्यादी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। बारामती नगरीच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सचिन शेठ सातव यांचा मांगगारुडी समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला। तसेच बारामती नगरीचे नगरसेवक राजेंद्रजी सोनवणे, प्रतिभाताई खरात यांचा देखील नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला। निलेश अप्पासाहेब इंगुले यांचा देखील मांगगारुडी समाजाच्या वतीने नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला। सामाजिक कार्यकर्ते नितीनदादा शेलार व देवानंद मोरे यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वाभिमानी मांगारवाडी समाज संघटनेचे अध्यक्ष तानाजी पाथरकर यांच्या नेतृत्वाखाली शरद पाथरकर, सचिन सकट, पोपटराव सकट, राजेंद्र खलसे, मोहनराव लोंढे, ओंकार पाथरकर यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी आपणा सर्वांना मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अविनाश गायकवाड यांना विनंती करतो तरी तो शब्द एका अर्ध्या तासात आलो मॅडम। उपेक्षित समाजासाठी ज्यांनी आपलं योगदान दिलं ते अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित सर्व प्रतिष्ठित समाज बांधव मित्र परिवार ज्यांच्या लेखणीनं संपूर्ण आसमंत आदरून गेला असे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मी भारतीय टकारी समाज संघाच्या वतीनं या ठिकाणी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि श्री तानाजीराव पाथरकर यांनी जो उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे त्या कार्यात त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती मांगगारुडी झोपडपट्टी सुरक्षा दल बारामती त्यांच्या वतीने कालबादप्रमाणे मोठ्या हर्षोल्लासाने साजरा होते। खऱ्या अर्थाने एक ज्येष्ठ साहित्यकार ज्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये जन्म घेतला आणि त्यांनी त्यांच्या लेखणीतून
दाखवून दिलं की अण्णाभाऊ साठेंची लेखणी ही जगात सर्वश्रेष्ठ आहे. आणि आजकेपार सुद्धा त्यांनी रशियामध्ये जाऊन सुद्धा त्यांच्या साहित्याच्या निमित्ताने तिथं सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी पावडा गायला. असं सुंदर काम त्यांचं होतं. त्या या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या 106व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो. या वर्षी दरवर्षी आमचे मित्र तानाजीराव पाथरकर सर्वच त्यांची टीम चांगल्या हर्षोल्लासाने जयंती साजरी करत असतात. परंतु आजच्या जयंतीला आदरणीय लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाचे सुद्धा एक झालर आहे. आदरणीय दादांनी सर्वच महापुरुषांना च्या कामाला अभिप्रेत ठेवून त्यांचं सार्वजनिक जीवन व्यतीत केलं आणि शेवटच्या घटकापर्यंत ते बारामतीकरांची महाराष्ट्राची सेवा करत राहिले. म्हणून त्यांनाही या निमित्ताने विनम्र अभिवादन करतो. थांबतो. धन्यवाद.